नमस्कार, मी अभिजित करंडे. एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2019 ची लिटमस टेस्ट असलेल्या उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आणि त्यामध्ये अघोरी, अद्भुत, अविश्वसनीय असं यश नरेंद्र मोदींच्या पदरात पडलं. पण या यशामुळे राहुल गांधींचं व्यक्तिमत्व पुन्हा एकदा प्रश्नचिन्हांकित झालंय. त्याचं कारण असं की कुठल्याही निवडणुकांमध्ये राहुल गांधींना आपला करिश्मा दाखवता येत नाहीये. त्यामुळेच की काय आज दिग्विजय सिंगांनी राज्यातल्या नेतृत्वावरती, तिथल्या राज्यातल्या नेतृत्वावरती विश्वास टाकावा आणि त्यांच्यावरती ती जबाबदारी सोपवावी असं सूचित करून जे पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांनी करून दाखवलं ते बाकीकडेही होऊ शकतं असा संदेश दिलाय. त्याच्यामुळे असा प्रश्न निर्माण झालेला आहे की राहुल गांधी मुक्त काँग्रेस करण्याची वेळ आता आली आहे का? नेमकं काय म्हटलंय दिग्विजय सिंग यांनी आधी बघूयात आणि मग चर्चेला सुरुवात करूया. 2019 के लिए अभी से कोई तैयारी या फॉर्मूला या फ्रंट बनाने की कांग्रेस यूपी के साथ जोड़ने के लिए? पहली बात तो फ्रंट के बाद में बात होगी. पहले तो कांग्रेस पार्टी को स्वयं अपने बारे में सोचकर कुछ बुनियादी निर्णय लेना चाहिए. थैंक यू. सर्जरी और ऑपरेशन के कांग्रेस मांग कर राहुल जी बन जाए और सर्जरी ऑपरेशन हो जाए. मैं तो हमेशा से कहता आया हूं कि मोटे तौर पर हम लोगों को एक कांग्रेस को आज की परिस्थितियों में ढालने के लिए नया रास्ता चुनना चाहिए और नए रास्ता चुनने के लिए राहुल गांधी जी को विशेष तौर पर कुछ बुनियादी निर्णय लेने चाहिए. कैसे कांग्रेस को हम अपने सुधार के रास्ते पर ले जा सकें, कैसे हम लोग राज्यों में नई लीडरशिप खड़ी कर सकें, इसका हमें पूरा प्रयास होना चाहिए. जब भी नई लीडरशिप की बात होती है सवाल उठता है कि पुराने लोग छोड़ने तैयार हैं, नई लीडरशिप सब छोड़ने तैयार है. मैं उस व्यक्ति का नाम जानना चाहता हूं पुराना जो नहीं छोड़ना चाहता. तर मुद्दा असा की नव्या लीडरशिपला इंट्रोड्यूस करायला पाहिजे आणि आता बुनियादी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे असं म्हणतात दिग्विजय सिंग. आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत काँग्रेसचे नेते चरणसिंग सप्रा, भाजपचे आमदार आहेत राम कदम, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आहेत, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आहेत, प्रशांत दीक्षित आहेत आपल्यासोबत राजकीय विश्लेषक, अनुराग चतुर्वेदी आणि अभिजित ब्रह्मनाथकर आहेत. सुरुवातीला चरणसिंग सप्राजी तुमच्याकडे, आज दिवसभर व्हॉट्सअपवरती निकाल जसे जाहीर झाले तसं जोक फिरायला लागला की बरं झालं उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी अडकून पडले, नाहीतर सगळीकडे अशीच अवस्था झाली असती. नाही, तसं नाही. व्हॉट्सअपवर जे काही येत आहे त्यावर आपण सर्वांनी भाष्य करायचं हा उचित तुम्हाला मी त्याचे फक्त उचित ठरणार नाही. शेवटी काँग्रेस पक्षाला 3 राज्यात आम्ही सत्ता बनवतोय. पंजाबमध्ये क्लिअर कट मेजॉरिटी आलेली आहे आणि मणिपूरचा कौलही मिळालेला आहे. गोव्यात आमचा पक्ष म्हणजे सर्वात मोठा पक्ष आलेला आहे. तिन्ही ठिकाणी काँग्रेस पक्षाची सत्ता उद्या परवा होणार आहे. तर असं व्हॉट्सअपवर आलेली एखादी गोष्टीची पंजाबमधल्या यशाला तुम्ही राहुल गांधींचं यश मानता? नक्की. कारण बघा त्या ठिकाणी राहुल गांधी यांनी 25 जवळजवळ सभा घेतल्या होत्या. त्यामधून आपण जर बारीकीने बघितलं तर 13 सीट निवडून आल्यात आणि नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी 12 की 13 सभा घेतल्या होत्या. त्यामधून एकच सीट निवडून आली आहे. तर हे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी हा नक्की कौल जो आहे ते राहुल गांधीमुळे काँग्रेस पक्षाचे इतर नेते पण आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग, नवज्योत सिंग सिद्धू आणि इतर पक्षाचे मोठे नेते पण आहेत. नवज्योत सिंग सिद्धूंना तुम्ही सामावून घेतल्याबद्दल म्हणजे एकदम इतक्या लवकर सामावून घेतलं त्याचं एकदम आश्चर्य वाटायला लागलं. म्हणजे लोकांना हरकत नाहीये पण नवज्योत सिंग सिद्धू हे येणारच होते. त्यांनी स्वतः म्हणाले ते की मी म्हणजे शेवटी काँग्रेसशी माझे वडिलाचा संबंध आहे हे सर्व त्यांनी स्पष्ट सांगितलं, लोकांसमोर जाहीर सांगितलेलं आहे. तर सिद्धू आल्यानंतर ही काँग्रेस पक्षाचा कुठे ना कुठे फायदा झालेला आहे हा पक्षश्रेष्ठींनी बघितलं होतं. तर तो योग्य निर्णय होता. पण जो मॅप आता दिसायला लागलेला आहे त्या मॅपनुसार असा आहे की भारतातला बहुतेक भाग आता भगवा दिसायला लागलाय. तर काय झालं बघा, हा असं दृश्य, हे दृश्य जे आहेत काँग्रेस पक्षाने पूर्वी पण 77 मध्ये पण बघितलेले आहेत, 88 मध्ये पण हे असे दृश्य बघितलेले आहेत. परत आम्ही हे करू, आपला म्हणजे आत्मपरीक्षण करू, कुठे कुठे काँग्रेस पक्ष कमी पडला, कुठल्या राज्यात का आम्ही कमी पडलो, ह्याच्या आत्मनिरीक्षण होईल ना. पण तुम्हाला पण वाटतं दिग्विजय सिंग जसं म्हणतात तसं की आता बुनियादी निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे? आता जर निर्णय नाही घेतला तर अवस्था बिकट होऊ शकते यापेक्षा सुद्धा, कारण आता फक्त 44 खासदार उरले. जर आत्ताच ही निर्णय घ्यायची वेळ आहे. बघा, हे जे दिग्विजय सिंग बोलले हे सर्व पक्षाचे नेते वेळोवेळी बोललेले आहेत. शेवटी ते असंच म्हणाले की राहुल गांधींनी हे निर्णय म्हणजे घ्यायचे आहेत. त्यांनी राहुल गांधीच्या नेतृत्वावर काही बोट उचललं नाही. त्यांनी हे सांगितलं की राहुल गांधींना जरा कठोर निर्णय घ्यावे लागतील याच्या पुढे आणि त्या अनुषंगाने कुठे एखाद्या सिनियर माणसाने कुठे त्याग करायचा आहे तर ते करावं लागेल, ते स्पष्ट म्हणाले. आणि जे बाकीचे आतापर्यंतचे बुनियादी निर्णय म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तो तुम्ही इतकी वर्ष संघटनेत आहात,
बुनियादी म्हणजे कुठून वरपासून खालपर्यंत बदल अवश्य अपेक्षित नाही, आहे. बुनियादी म्हणजे खालपासून वरपर्यंत. वरपर्यंत. कार्यकर्ते खालपासून वरपर्यंत होऊ शकतो. वरपर्यंत म्हणजे काय वरती- अपेक्षित विचारतो वरती मी. जाईपर्यंत आता ते वरची मर्यादा काय ते दिग्विजय सिंग सांगू शकतात. नाही पण म्हणजे तुम्हाला कारण तो त्यांच्या वक्तव्य आहे. नाही बुनियादी निर्णय म्हणजे असं की प्रत्येक राज्यामध्ये जे तुमचे नेते सोडून चाललेले आहेत, आता रीटा बहुगुणा जोशी म्हणजे सोडून गेल्या काँग्रेस, त्या तिथे आमदार म्हणून निवडून आले, त्यांचे बंधू विजय बहुगुणा जे तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आले ते सोडून गेले, ते तिकडून निवडून आले. प्रश्न असा आहे की बुनियादी निर्णय आता जे नवीन लिडरशिप उभी करा म्हणतात दिग्विजय सिंग, याचा अर्थ म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं नाही असं ठरवलंय का सगळ्यांनी खाली? नाही हा बघा हा दौर येतोय नेहमी. काही लोक सोडून जातात काँग्रेस पक्षाला जेव्हा काँग्रेस पक्षाची सत्ता नसते. नवीन लिडरशिपला तो व्हॅक्यूम भरावं लागतं ना. आहे ना तरुण लिडरशिप आमच्याकडे आहे, ते व्हॅक्यूम भरणार त्या ठिकाणी. सप्राजी, राहुल गांधींनी 2 बुनियादी निर्णय घेतले होते, त्याचं काय झालं आपण जरूर सांगावं. 2004ला आम आदमी का सिपाही म्हणून एक योजना आणली, सगळ्या गावातून शिपाई बोलवले, पण 2च वर्षात ती योजना गुंडाळून ठेवली आणि तिला कुठेही संघटनेत स्थान नव्हतं. त्यानंतर 2008ला ते महासचिव झाले आणि त्यांनी युथ काँग्रेसमध्ये निवडणुका आणल्या. त्या निवडणुकांमुळे एवढी वाईट अवस्था झाली की मोर्चाला आता 500 लोक सुद्धा जमत नाहीयेत. हे जे 2 बुनियादी निर्णय घेतले त्याचमुळे इतकं मोठं अपयश काँग्रेसच्या पदरात पडले असं वाटतं तुम्हाला? नाही तसं नाही आहे. युवक काँग्रेसची जी निवडणूक लावली त्या म्हणजे डेमोक्रेटिक लोकतंत्र भाग तो आपल्या संघटनामध्येही त्यांनी आणलं. हा वेलकम आहे, सर्वांनी वेलकम केलेला आहे. त्यामुळे आम्ही हारतोय पळतोय असं नाही आहे. आणखीन म्हणजे एका युवक काँग्रेसची निवडणूक आणली म्हणून आम्ही युपीची ही निवडणूक हारलोय असं नाही आहे ना. ते अनेक विषय आहेत त्यामध्ये. तो पक्षाच्या अंतर्गत मामला आहे, तो आमचा विषय आहे, ते आम्ही सोडून टाकू ना. पण खासगीत नाही पण तुम्हाला काय चिंता लागली आहे? काँग्रेस पक्षाला जास्त चिंता आहे. बघा दिग्विजय सिंग बोलले, त्यामुळेच म्हणतात राहुल मुक्त काँग्रेस व्हावी का? काँग्रेस पक्ष त्याची काळजी घेत आहेत. तुम्ही त्याची काळजी कृपया करून करू नका. पण राजू सर, मुद्दा असा की खासगीत बोलताना सगळे काँग्रेसचे नेते अगदी म्हणजे खूप फ्रस्ट्रेटेड होऊन मान्य करतात की आता काहीतरी बदलायला पाहिजे, पण पॅनलवर आल्यानंतर काही बोलण्याचं धाडस कोणाचं होत नाही, म्हणजे अवघड आहे. नाही पण मुळामध्ये सप्राजी, जो युपी मधला परफॉर्मन्स आहे त्याच्याबद्दल तुम्ही राहुल गांधींना किती जबाबदार धरता? बघा असं आहे, युपी मध्ये अनेक कारणं आहेत आणि मी असं उद्यापासून विचारतो की तुम्ही राहुल गांधींना किती जबाबदार धरता? 10%, 20%, 50%, 100%? तसं नाही आहे विषय. बघा ही जी युती अखिलेश सोबत केली होती ते सर्व आत्मपरीक्षण केलं होतं ना. काय परिस्थिती आहे उत्तर प्रदेशची. कदाचित आम्ही कुठे कमी पडलो. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने जो प्रचार केलेला आहे तो कुठे वेगळ्या ठिकाणी ते घेऊन गेले आणि त्यांना यश मिळालं. पण सप्राजी, म्हणजे एका इलेक्शन मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली तुम्ही निवडणूक हारलाय असं तर नाहीये. 2014 पासून किंबहुना त्याच्याही थोड्या आधीपासूनच प्रत्येक निवडणूक तुम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढताय, ती हरतच चाललेल्या आहात. पंजाब हे त्याला एक अपवाद आहे. आता त्याचं श्रेय जर तुम्ही म्हणाला तर तुम्ही नक्कीच देऊ शकता की ते पूर्णपणानं राहुल गांधींचं श्रेय आहे म्हणून, पण बाकीचे जे सगळी मंडळी आहेत ते त्याचं श्रेय अमरिंदर सिंगांना देतात. हे तेच अमरिंदर सिंग आहेत ज्यांच्याबद्दल राहुल गांधींना त्यांना कधी एकदा तिथनं हटवतो असं झालं होतं आणि अनेकदा तसे प्रयत्नही झाले. तर कुठंतरी ज्यांचं आपल्या आपल्या राज्यामध्ये वजन आहे अशा मंडळींना बाजूला करणं, त्यांना दुखावणं, ते पक्षातनं त्यांचं खच्चीकरण करणं, ही जी काँग्रेसमधली पद्धत आहे जी राहुल गांधींच्या काळामध्ये ती खास करून दिसायला लागली आहे, ज्याचा परिणाम काँग्रेसला गेल्या अनेक निवडणुकांमध्ये दिसतोय. हा तुमच्या मते अडचणीचा सगळ्यात मुद्दा ठरलेला नाहीये का? नाही, मला असं वाटत नाही. कॅप्टन अमरिंदर सिंगला राहुल गांधींनी खूप सपोर्ट केलेला आहे. शेवटी राहुल गांधीच होते, त्यांनी जाहीर सभेत हे मुख्यमंत्री आमचे होणार, हे आमच्या मुख्यमंत्रीचा चेहरा आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. तर असं सांगणं की राहुल गांधी कॅप्टन अमरिंदर सिंगला कुठेतरी विरोध करत होते हा योग्य ठरणार नाही. असं आहे की तुम्ही ते मान्य करावं अशी माझी अपेक्षा नाही, कारण तुम्ही काँग्रेसचे प्रवक्ते आहात आणि त्याच्यामुळे तुम्ही तो उघडपणानं जर असं मान्य कराल तर उद्या तुमचं काय होईल आम्ही सांगायची गरज नाही. तुम्हाला कायम सांगतोय. त्यामुळे मुद्दा असा आहे की ठीक आहे, तुम्ही ते म्हणजे ओपनली मान्य नका करू, पण जे मीडियामध्ये सगळं आहे सगळ्या दुनियेला माहिती आहे, पंजाबला तर माहितीच आहे. तर मुद्दा त्याच्यातला हा आहे की ज्याची ताकद आहे त्याला बळ देण्याच्या ऐवजी त्याचं खच्चीकरण करण्याचं धोरण सातत्यानं राबवलं जातंय काँग्रेसमध्ये. बुनियादी बदल तिथूनच व्हायला पाहिजेत हे लक्षात का नाही येत पक्षाच्या इतक्या वर्षांनंतर सुद्धा, इतके पराभव झाल्यानंतर सुद्धा? बघा, काँग्रेस हा मोठा पक्ष आहे.
नाही, मोठा पक्ष होता असं म्हणायची वेळ आहे आता. 135 वर्ष झाले आणि ह्या काळात अनेक नेते निर्माण झालेत त्यामध्ये. तर कुठे एखाद्या नाही, असं आहे नेत्याबद्दल असं कुठे घडलं असेल म्हणजे स्पर्धा असते ना, लोकतंत्र आहे, आमच्या पक्षातही लोकशाही आहे, पण असं आहे त्या separate- पक्षांतर्गतली लोकशाहीमध्ये कुठे स्पर्धा लागली दोन नेत्यांमध्ये आणि त्यामध्ये मग तुम्ही असं निष्कर्ष काढला की राहुल गांधींनी अमुकाला मदत केली आणि दुसऱ्यांना केली नाही, तर हा कुठेतरी योग्य नाही, पण ठरणार नाही. एक 3 बुनियादी निर्णय बाजूला राहून दे. 3 इश्यू राहुल गांधींनी हातात घेतले मोदी आल्यानंतर. एक नोटबंदी, एक सूटबूट की सरकार आणि एक सर्जिकल स्ट्राईक. तिन्ही याच्यावर राहुल गांधींनी जी एक भूमिका घेऊन जनतेकडे गेले, त्या सर्व भूमिका जनतेने पूर्णपणे नाकारल्या. नाही नाही, बघा सर्जिकल म्हणजे स्ट्राईक नाही, याचा अर्थ असा आहे का की जनतेच्या मनात काय आहे हे तुमच्या सर्वोच्च नेतृत्वाला ओळखता येत नाहीये. बघा सर्जिकल स्ट्राईकचं आपण आता या ठिकाणी वर्णन केलं. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे मनोहर पर्रिकरला कुठे गोव्यामध्ये फायदा झालेला नाही आणि सर्जिकल स्ट्राईकला काँग्रेस पक्षाने असं विरोध केला नव्हता की हा चुकीचा केला आहे, असं नाही. काँग्रेस पक्षाने सपोर्ट केला होता की सर्जिकल स्ट्राईक आपण केली आहे पाकिस्तानच्या विरोधात, ते सपोर्ट केला होता. हे कुठेतरी मीडियामध्ये आमचे 1-2 नेते त्यांनी वैयक्तिक जे नाही, राहुल वक्तव्य गांधींनी केलं बदललं ना त्यामुळे त्यांचं आपण वक्तव्य. आज हा म्हणतो. नाही, राहुल गांधींनी वक्तव्य बदललं होतं. पहिल्यांदा सपोर्ट केला होता आणि नंतर वक्तव्य बदललं होतं राहुल गांधींनी. पण नोटबंदी घ्या, सूटबूट की सरकार घ्या. बघा नोटबंदी हा विषय आता असं दिसतोय की कुठल्याही इलेक्शनमध्ये हा विषय मोठ्या प्रमाणाने वर आलेला नाही, हा स्पष्ट दिसतोय. आणि कौल जे आता समोर आलेले आहे, अमित शहाने समोर जे कौल आलेला आहे, समोर जे कौल आलेला आहे ते बघू. नाही, या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्याने सांगण्याची आवश्यकता आहे की नोटबंदीनंतर महाराष्ट्राची निवडणूक झाली आणि आता ह्या 4 राज्यांमध्ये होतात, सर्व ठिकाणी जनतेने स्वीकारले. तर त्याच्यामुळे नोटबंदीला काँग्रेसचे नेते जे विरोध करत होते, प्रचाराचा मुद्दा बघा, नोट किती अपप्रचार होता हे लोकांनीच आता काँग्रेसला दाखवून दिलं. त्याच्यामुळे पराभव हा असं तुम्ही स्वीकारला पाहिजे. जेव्हा असं तुम्ही सांगू शकत नाही, कारण 4 पटीनं काँग्रेस खाली जाते. अरे, एक मिनिट, उत्तर प्रदेशमध्ये 28 होतात तुम्ही 2012ला, आता तुम्ही 7 वर आलात. उत्तराखंडमध्ये तुम्ही 2012ला 32 वर होतात, आता तुम्ही 11 वर आलात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही जी घसरण होते. तर दीक्षित साहेब म्हणाल ते बरोबर आहे की चुकीचे मुद्दे म्हणजे हाताळल्यामुळे होते, हा एक भाग. आणि दुसरा मुद्दा की देशव्यापी हिताचा दृष्टिकोन ज्या ठिकाणी असेल, जो निर्णय मोदीजींनी घेतलाय तो देशाच्या हिताचा निर्णय आहे, तर अशा निर्णयाला विरोधी पक्ष असताना सुद्धा पाठिंबा देण्याचा मोठेपण राहुल गांधीमध्ये नसल्यामुळे जो लोकांचा रोष आहे तो या निवडणुकीच्या बघा, निमित्ताने तुम्ही घसरण सांगितली तर पंजाबमध्ये काय झालाय तुमचा, अकाली दल कुठपर्यंत आलाय आणि भाजप तुमचे 13 की 14 होते, आता 7 वर आले. हे तुम्ही सांगू नका. गोव्यात तुमचं काय झालं, तुमच्या स्वतःचा मुख्यमंत्री पडलाय हो. तर हे भाग वेगळा आहे. आपण पंजाब हा भाग वेगळा आहे. नाही, तुम्ही देश वेगळी कशासाठी, तुम्ही देशव्यापक चर्चा करतात तर त्यामध्ये हा काय पंजाब भारतात नाही का, मणिपूर भारतात नाही का, गोवा भारतात नाही का, म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेस निवडून येत आहे, ज्या ठिकाणी काँग्रेस निवडून येत आहे ते भाग काय भारताचे बाहेरचे आहेत का, काय म्हणता हो तुम्ही. तुम्हाला एकत्र चर्चा करावी लागेल. या ठिकाणी तुम्ही गोव्यावर वेगळी करायची आणि पंजाब आणि युपीवर वेगळी करायची, हा चुकीचा आहे. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला बसलो नाही, मी यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला बसलेलो आहे. तुम्ही कुठे मला प्रश्न विचारता? 2 मिनिट सप्राजी, आता तुम्हाला एक संधी आहे की आता संधी आहे तुम्हाला की तुम्ही जसं म्हणाल की काँग्रेसचं यश आहे जसं राहुल गांधींचं यश आहे, तर तुम्हाला आता असं वाटतंय का की हे सगळे उत्तर प्रदेशातले आकडे बघून की आपण सपासोबत जाऊन जरा आपली चूकच झाली, किंवा तिथं पण एक संधी आहे की हे आपलं अपयश नाही, राहुल गांधींचं अपयश नाही, हे सांगण्याची संधी आहे तुम्हाला आता. बघा, कुठे कोणाच्या सोबत जाऊन चूक झाली की नाही झाली यावर आत्मपरीक्षण होईल ना. इंट्रोस्पेक्शन झाल्यानंतर आम्हाला व्यापक बोलता येईल. तुम्ही उद्या परवा बोलवा मला, मी त्या विषयावर बोलेल. आम्हाला स्टडी तरी करू द्या. जे कौल आलेले आहे, चिंतन केलेलं नाहीये काँग्रेसने, जे एआयसीसी रिशफल मीडिया देऊन म्हणतायत की आम्ही आमचे प्रश्न सोडू, पण ते त्यांच्या व्यासपीठावर राहुल गांधीमुळे जे प्रश्न तयार झाले ते सोडवायला तयार नाही. हे 403 सीटचे जे कौल आलेले आहेत उत्तर प्रदेशाचे, ते आम्हाला स्टडी करावं लागेल. हे काय 1 तासात 2 तासात आता निवडणूक संपली म्हणजे तुमची काउंटिंग संपली आणि आपण
त्यावर बोलायचं 403 सीटावर की काँग्रेस का पडली, कुठे काय झालं, हे करता येईल आपल्याला. केवळ परवा उत्तर करता येईल. प्रदेशमध्ये सातत्यानं जेवढ्या निवडणुका होत आहेत 2014 नंतरच्या, सर्वच ठिकाणी काँग्रेसला पराभव पत्करावा लागतोय. मग तुम्ही अगदी- दुश्वाना हो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे आम्हाला चिंता या गोष्टीची हो, आहे, बघा. आम्ही देशाच्या हिताचे जे निर्णय नाही घेतो, नाही रामकदमजी तुम्हाला काय देशाची चिंता आहे? जो पक्ष हे लोकांनी दाखवून दिलं आता. काँग्रेस मुक्त भारत म्हणणारा पक्ष, याला काय देशाची चिंता लागली? आणि शेवटी काँग्रेस मुक्त होऊ शकत नाही. मणिपूर येत आहे, गोवा येत आहेत आणि पंजाब आलेला आहे. पण सप्राजी, तुम्हाला या गोष्टीचा जास्त आनंद आहे की आपण मणिपूर जिंकलं, गोवा जिंकलं, याचा आनंद जास्त आहे का आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये 7 जागा मिळाल्या, अपना दलापेक्षा कमी जागा मिळाल्याचं दुःख जास्त आहे? बघा, उत्तर प्रदेशमध्ये आम्ही निवडून आले नाही किंवा जागा कमी मिळाल्या याच्या निश्चित रूपाने दुःख आहे. पण मला एक आठवत आहे की चंदीगडमध्ये जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक झाली होती आणि भाजप निवडून आली, त्या ठिकाणी पूर्ण मीडियाने आणि पूर्ण मोठमोठे जे यांचे केंद्राचे नेते आहेत, सर्व टीव्हीच्या समोर आले की हा डिमॉनिटायझेशन किंवा नोटबंदीचा रेफरेंडम आहे. म्हणजे एका चंडीगडच्या महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही निवडून आले आणि तुम्ही डिमॉनिटायझेशनच्या रेफरेंडम त्याला तुम्ही एक अर्थ दिला. तर आम्हाला मणिपूर तर राज्य आहे हो, गोवा राज्य आहे, पंजाब 117 सीट आहे. तुम्ही हे सांगू शकत नाही की 117 सीटचा जो राज्य आहे तो छोटा आहे आणि म्हणजे तुम्ही त्याला. नाही, मी असं विचारतो की काँग्रेसच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची भावना काय आहे? ही 3 राज्य आली त्याचा आनंद जास्त आहे का जे पानिपत झालं उत्तर प्रदेशमध्ये आणि अपना दलापेक्षा सुद्धा कमी जागा मिळाल्या, 7च जागा मिळाल्या, त्याचं दुःख जास्त आहे? तुमची भावना काय आहे? जे पानिपत झालाय त्याचं दुःख सर्वांना आहे, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनाही आहे आणि कार्यकर्त्यांनाही आहे. आणि त्यामधून बाहेर कसं यायचं हे आपण बघू. पण शेवटी हे जे 3 राज्य आमच्याकडे येतात, हे उद्या आम्ही तिथे सत्ता उगाच काही बनवणार. 3 राज्य म्हणू नका, एक राज्य आलंय, मग तुम्ही काय घोडे बाजार करणार का? तुम्ही काय गोव्यात आणि मणिपूरमध्ये घोडे बाजार करणार का? हे सांगा ना. काँग्रेसचे नेते पराभवाच्या मानसिकतेतून अजून बाहेर आलेले नाहीत. यांनी हे तुम्ही स्वीकार करावं लागेल. घोडे बाजार केल्याशिवाय तुम्ही मणिपूर आणि गोव्यामध्ये सत्ता बनवू शकत नाही. मग तुम्ही ते करणार आहात का? आम्ही नाही करणार, आम्ही त्याशिवाय बनवतो ना. ठीक आहे. तर मुद्दा असा आहे की अजूनही चरणसिंग सप्रांना असं वाटतं की बुनियादी मुद्दे जे आहेत, ज्याची चर्चा व्हायला पाहिजे असं दिग्विजय सिंग म्हणतायत, ती होईल. पण ती कुठल्या व्यासपीठावर व्हायला पाहिजे, ती कधी होणार आहे हे कोणालाही माहिती नाहीये. पण आपण ब्रेक नंतर चर्चा करणार आहोत की मुद्दे हाताळताना राहुल गांधींची थोडी फसगत झाली का, ते अयशस्वी ठरले का, आणि जे मुद्दे हातात घेतले ते चुकीचे होते का, जे देशविरोधी नारे लागले किंवा जो डिमॉनिटायझेशनचा मुद्दा त्याने हाताळला तो चुकीच्या पद्धतीने हाताळला का. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा.